नमस्कार, मी सौ वैशाली रमाकांत मोरे। आजचा मी विषय निवडला आहे योग एक जीवनशैली। योग म्हणजे काय? योग म्हणजे ही एक विद्या आहे, ही एक साधना आहे। शरीर आणि मन यांचं ऐक्य साधलं जाणं, यांची जुळवणी करणं म्हणजे योग आहे। आणि सुमारे 2500 वर्षांपूर्वी म्हणजे 2500 वर्षांपूर्वी पतंजली ऋषींनी आपल्याला योग ही एक जीवनशैली प्रदान केली आहे। ती खरंच अलौकिक आहे, खरंच मौलिक आहे। त्यांनी त्याद्वारे आपल्याला अष्टांग योग शिकवले आहेत, जसे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी। ही सगळी अंगे, अष्टांग योगाची अंगे जर आपण आपल्या आयुष्यात अंगीकारली ना, तर आपला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टीने त्या स्तरावर आपला विकास साधला जाऊ शकतो। त्यांनी ओंकार साधना, योग साधना, प्राणायाम, सूर्यनमस्कार, कपालभाती या सगळ्या आपल्याला दिलेली देणगी आहे। हे सगळे आपल्याला दिलेले छोटे छोटे रत्न आहेत खरं तर। आणि ही जर आपण जीवनशैलीत आपण ही अष्टांग योग आणि ही योग साधना जर अंगीकारली, तर आपला भावनिक आणि मानसिक दृष्ट्या फार चांगल्या पद्धतीने आपण प्रगतीशील होऊ शकतो। आपली प्रगती होऊ शकते। कसं असतं, रोग झाल्यावर योग करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी आधीच योग करावे। योग करणं हा एक रोग प्रतिबंधात्मक उपाय आहे। तुमच्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही त्या स्तरावर येणं आणि तुमचा विकास होणं यासाठी योगासनं करायचे। आणि योगासन हा बिनखर्चिक आणि अगदी सोपा असा उपाय आहे। योग म्हणजे फक्त योगासनं नसतात, त्याच्यासोबत तुमचं शरीर, मन आणि श्वासोच्छवास या तिघांची व्यवस्थित सांगड असते। या तिघांच्या संयोगाने तुम्ही तुमच्या शरीराला अगणित असे फायदे मिळवू शकतात। कसं असतं, भावनात्मक आणि शारीरिक दृष्ट्या विकास होणं हे माणसाच्या एक जीवन सफल करण्याचा एक मार्ग आहे। सोबतच आनंद, प्रेम, उत्साह या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। आनंद, प्रेम, उत्साह ज्यावेळेस तुम्ही उत्स्फूर्तपणे जीवन जगतात, त्यावेळेस आपण ह्या उत्स्फूर्तपणे व्यक्त करू शकतो। आणि ह्या तेव्हाच व्यक्त होऊ शकतात ज्यावेळेस याला योगाची, प्राणायामांची, योग साधनेची जोड असेल। त्यावेळेस आपण ह्या सगळ्या स्तरांवर आपण आपला स्वतःचा विकास करून घेऊ शकतो। ज्यावेळेस आपण योग ही एक जीवनशैली आहे, हा एक राजमार्ग आहे आनंदी जीवन जगण्याचा, तो आपण अंगीकारू शकू। योग ही एक जीवनशैली आहे आणि ज्यावेळेस आपण ही जीवनशैली आपल्या आचरणात आणतो, त्यावेळेस आपल्याला अगणित असे फायदे मिळतात। तर त्यातील काही फायदे मी तुम्हाला सांगते। पहिला म्हणजे वजन नियंत्रणात होणं, वजन कमी होणं, ताणतणावापासून मुक्तता, अंतर्यानात वाढ होणं, अंतर्यामी शांतता मिळणं, अंतर्ज्ञानात वाढ होणं, रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढणं, सजगतेत वाढ होणं तुमच्या, आणि संबंध तुमचे चांगले प्रस्थापित होणं। संबंध चांगले असतील तर ते अजून सुदृढ होतील। ह्या पद्धतीने योग ही एक जीवनशैली अशी अंगीकारल्यानंतर आपल्याला असे अगणित फायदे मिळतात। तर एक मी तुम्हाला आता स्पष्टीकरण देत जाते। वजन कमी होणं, आता वजन वाढणं हा म्हणजे एकदम सिंपल गोष्ट आहे, एकदम साधी गोष्ट आहे वजन वाढणं म्हणजे। पण त्यावर वजनावर नियंत्रण ठेवणं हे आपल्याला सूर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायाम हे सगळं केल्याने आपण वजनावर नियंत्रण ठेवू शकतो। सोबत रोजच प्राणायाम, रोज सूर्यनमस्कार, रोज ध्यानधारणा केल्याने वजन नियंत्रणात राहतं। आणि चांगला आहार घेतल्याने तुम्ही वजन लवकरात लवकर कमी करू शकता। ताणतणावापासून मुक्ती। आज ताण कोणाला नाही, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आजकाल सगळ्यांनाच ताण आहे। पण या ताणतणावाचा शरीरातून निचरा करण्यासाठी आपल्याला योग, प्राणायाम, दीर्घ श्वसन क्रिया, कपालभाती या सगळ्या फार उपयोगी आहे। जसं कपालभाती वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे, तसंच ताणतणाव कमी करण्यासाठी देखील कपालभाती, प्राणायाम हे महत्त्वाच्या क्रिया आहेत। दीर्घ श्वसन या महत्त्वाच्या क्रिया आहेत। ज्यावेळेस आपण या क्रिया करतो त्यावेळेस श्वासाद्वारे विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात, ताणतणाव बाहेर टाकला जातो आणि बाहेरची चांगली ऊर्जा आतमध्ये घेता येते आणि घेण्यात येते। आणि त्यावेळेस आपण ताणतणावापासून मुक्त होऊ शकतो। फक्त केव्हा? ज्यावेळेस तुम्ही याचा सराव दैनंदिन जीवनात रोज कराल, तेव्हा तुम्हाला ताणतणावापासून लवकरात लवकर मुक्तता मिळेल।
आता अंतर्यामी शांतता, सगळ्यांनाच मनाची शांती हवी असते आणि मनाची शांती लाभण्यासाठी आपण काय करतो, बाहेर एखाद्या शांत निसर्गरम्य ठिकाणी जातो. का जातो? कारण तिथे शांतता असते. ॲक्च्युली तिथे शांतता का असते? त्यावेळेस आपण आपल्या स्वतःला वेळ द्यायला लागतो. खरं तर शांतता, अंतर्यामी शांतता ही सगळी आपल्या मनातच असते. फक्त आपण याचं खोज केलं पाहिजे, आपण याला सापडलं पाहिजे, आपण याचा शोध घेतला पाहिजे, तर आपल्याला अंतर्यामी शांतता लाभते. आणि ह्या शांतीची अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं, रोजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून अगदी थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढायला हवा. थोड्या वेळ तरी दीर्घ श्वसन, प्राणायाम ह्या क्रिया करायला हवे. त्यावेळेस तुमचं मन शांत राहायला तुम्हाला मदत करेल. आणि अस्वस्थ असणाऱ्या मनाला स्वस्थता लाभणं, स्वस्थ मन निर्माण करणं, स्वच्छ सुंदर मन निर्माण करणं हे फक्त आपल्या हातात आहे. आणि फक्त प्राणायाम, दीर्घ श्वसन याद्वारे आपण ते मन शांतता करू शकता. अंतर्यामी एकदा शांतता झाली ना, तर तुमचं जीवन पूर्ण समाधानी व्यक्त होतं. रोगप्रतिकारात्मक शक्तीमध्ये वाढ. आता आजची जर बाहेरची परिस्थिती बघता तर रोगप्रतिकारात्मक शक्ती ही प्रत्येकाची वाढलीच गेली पाहिजे. आपली यंत्रणा कशी असते, शरीर, मन आणि आत्मा या तिघांची मिळून आपली शरीर यंत्रणा असते, म्हणजे आपण असतो. तर कसं असतं, ज्यावेळेस तुम्हाला काही शारीरिक त्रास असतो, शारीरिक अस्वस्थता असते, त्यावेळेस त्याचे मनावर परिणाम होतात. पण ज्यावेळेस मनावर काही परिणाम होतात किंवा मनाचे काही अस्वास्थ्य असलं ना, तर ते रोगाद्वारे बाहेर प्रकट होतात. तर ह्या रोगराई दूर करण्यासाठी प्राणायाम हा एकमेव उपाय आहे. दीर्घ श्वसन, योगासनं, घाम गाळणं त्याद्वारे हे एकमेव उपाय आहे, हा आपण करू शकतो. काय असतं, योगासनं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपली स्नायू जी असतात, आपले सगळे अवयव मर्दन होतात आणि आपण त्या स्नायूंना बळकटी मिळते. बळकटी मिळाल्यानंतर आपल्याला एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साह निर्माण झाला आहे असं वाटतं आणि ॲक्च्युअलमध्ये असं होतं. आणि त्याद्वारे आपली रोगप्रतिकारात्मक शक्ती ही वाढते. म्हणजे शरीरात साठलेला ताणतणाव योगासनं, प्राणायाम करून जेव्हा आपण बाहेर काढतो, जसं मन स्वच्छ होईल त्यावेळेस शरीर स्वच्छ होईल. त्यामुळे त्यावेळेस आपली रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढेल. अंतर्ज्ञानात वाढ. आता अंतर्ज्ञान वाढण्याची क्षमता ही फक्त योग ध्यान धारणेमध्येच आहे. ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर याचा सराव करा, रोज याचा दैनंदिन जीवनात ज्यावेळेस तुम्ही योग ध्यान धारणा प्राणायाम यांचा सराव कराल, त्यावेळेस तुमची क्षमता वाढेल. म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता, अचूक निर्णय घेण्याची क्षमता. ह्या वेळेला हीच गोष्ट करायची आहे आणि योग्य वेळी योग्य गोष्ट करणं म्हणजे तुमची क्षमता असणं. सहसा ज्यावेळेस निर्णय चुकतात त्यावेळेस ताणतणाव येतो, त्यावेळेस जीवन भरकटलं जातं वगैरे, ह्या सगळ्या काही गोष्टी होतात. पण ज्यावेळेस तुम्ही योग साधना करता, ज्यावेळेस तुम्ही ध्यान धारणा प्राणायाम करता, सहसा तुमचे निर्णय चुकत नाही. तुमचं म्हणजे तुम्ही एक राईट ट्रॅकवर असतात आणि त्यामुळे तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ होते. अंतर्ज्ञानात वाढ झाल्यामुळे तुम्ही जीवनात सफल बनतात. सजगतेत वाढ म्हणजे नक्की काय? जीवन आपलं एक देवाने दिलेले एक मौल्यवान देणगी आहे, पण यावेळी जर त्याच्यामध्ये सजगता असेल तर त्याला काही अर्थ आहे. म्हणजेच आपलं मन हे सतत भविष्यकाळ आणि भूतकाळामध्ये रमत असतं, सतत हे ते इकडून तिकडून, पण ते वर्तमान काळात कधीच नसतं. वर्तमान काळात कधीच ते स्थिर नसतं. आणि योग प्राणायाम दीर्घ श्वसन केल्याने काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर होतो आणि तुम्हाला मनाची सजगता लगेच लक्षात येते. म्हणजे जर तुम्ही कुठे निर्णय चुकत असाल, त्यावेळेस मनाची सजगता तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्हाला समजतं की नाही, आपण इथे चुकतोय, आपण इथे योग्य निर्णय घ्यायला हवा, आपण इथे मन शांत करायला हवं, आपण इथे मन स्थिर करायला हवं. या पद्धतीने सजगतेत वाढ होणं. आणि सगळ्यात मोठं याचं सगळं श्रेय जातं प्राणायाम. नातेसंबंधात वाढ. ताणतणावमुक्त, संवेदनशील, उत्साहवर्धक, समाधानी आणि आनंदी मन आणि आनंदी असलेला व्यक्ती कोणाला नको असतो, तो प्रत्येकाला हवा असतो. योग साधना केल्यानंतर तुमचे नातेसंबंध सुदृढ होण्यात आणि ते सुधारण्यात देखील भरपूर मदत होते. आणि योग आणि ध्यानधारणेमुळे आपण सतत आनंदी समाधानी जीवन जगतो.
जसं मनाची लवचिकता निर्माण होते तशी शरीराची देखील लवचिकता निर्माण होते. पण केव्हा? ज्यावेळेस आपण योग, ध्यान, धारणा, साधना, अष्टांग योग ज्यावेळेस आपण आपल्या जीवनात अंगीकारतो त्यावेळेस आपल्याला हे सगळे परिणाम दिसून होतात. आपली शरीरात ऊर्जा वाढते, शरीरात ऊर्जा निर्माण होते, वाढते, शरीर लवचिक बनतं, चपळ बनतं आणि शरीराची ठेवण देखील सुधारते. महत्त्वाचं म्हणजे, आणि ज्यावेळेस शरीराची ठेवण सुधारते, शरीर चांगलं तर मन चांगलं, मन चांगलं तर शरीर चांगलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी फार संबंधित आहेत. त्याच्यामुळे योग मार्ग म्हणजे हा राजमार्ग आहे. आनंदी जीवन जगायचं असेल तुम्हाला तर राजमार्ग तुम्हाला अंगीकारायला हवा, आणि राजमार्ग म्हणजेच योग मार्ग आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.